आज या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या वांगडा आसा पार्टीचे अध्यक्ष मनोज परब आणि आमचे सांतांतरेचे आमदार गिरीश बोरकार. ही प्रेस कॉन्फरन्स आज आम्ही आपल्या एकूच रिजना खातीर की व्हेरी इम्पॉर्टंट एक अनाउन्समेंट करपाचे आसा आमी आणि ते अनाउन्समेंटाचे पयलीं आमी जे आमचे दोन्ही कॅन्डिडेट आउट केला आणि जी आम्ही कॅम्पेन लॉन्च केला नॉर्थ गोवाची हांव सांगतलो आणि साऊथ गोवाची गिरीश सांगतलो आणि मागीर मनोज परब तुमकां ते अनाउन्समेंट हांव ते अनाउन्स करतो. जेन्ना आमी कॅन्डिडेट डिक्लेअर केले, कॅन्डिडेट डिक्लेअर जावन मागीर आमची पार्टी रिकॉग्नायज जाली, त्या उमेदीन मागीर आमी आमचो मॅनिफेस्टो लॉन्च केलो आणि नॉर्थ गोवान जे आमचे रेव्होल्युशनीस्ट भोंवता स्पेशली तांकां हांव आपले काम सोडून पण काम मागीर आपले रातचे भोंवता, सकाळचे भोंवता आणि रिस्पॉन्स इतलो बरो आसा. सगळे स्पेशली जी बीजेपी गव्हर्मेंट आहा तेचेर तेंचो राग आहात आणि प्लस ते काँग्रेस गव्हर्मेंटान काँग्रेस पार्टीन जो विश्वासघात केला ते लोक पयलीं ब्लायंडली काँग्रेस सपोर्टर म्हणून वोट मारताले, सो तेजो तोय राग आमकां दिसून येता. जसो वयता आमी वाड्याचेर आमी डोर टू डोर करता. चडशे कॉन्स्टिट्युएन्सीज आमचे 80% डोर टू डोर जाल्ले आसा. बाकीच्यो ज्यो डोर टू डोर चालूच आसा आणि आमी एक डेडलायन सेट केला की बाय मार्च एंड फूल नॉर्थ गोवा आमी डोर टू डोर जे आमी मॅनिफेस्टो डिस्ट्रिब्युशन आहा ते कंप्लीट करतले. आणि जसो जाता पॉसिबल आसा आमी थंयसर बोर्ड मिटिंग्स करता, बारीक आंगणांनी मिटींग करता, थोडे देवळांनी मिटिंग्स करता. सो रिस्पॉन्स रेव्होल्युशनरी गोंयस पार्टीक आणि त्यांचे आमचे कॅन्डिडेटाक बरो आसा, खूब बरो आहा आणि आशा आसा आमकां की हो रिस्पॉन्स जे फुडले इलेक्शन येतले तो रिजल्ट बरो येतलो म्हणून. हांव मागता विरेशा कडेन की साऊथ गोवा कॅम्पेन तो लीड करता, तेणी सांगचे की साऊथ गोवान कशी कॅम्पेन चल्ला, कशी डोर टू डोर चल्ला, कशी आमचो कॅन्डिडेटाक लोक रावता आणि कशी बोर्ड मिटिंग्स नाजाल्यार फुडली कॅम्पेन जी लोकसभाची चल्ला ती विरेशान सांगची. सगळ्या प्रेस भावांक माय मोगाचो येवकार. तुमकां सगळ्यांक खबर आसा की रेव्होल्युशनरी गोंस पक्ष हो जो आसा आमी जी आमची कॅम्पेन आसा जो आमचो कॅन्डिडेट डिक्लेरेशन सगळ्यांक पयलू केल्लो आसा आणि डिसेंबरान आमचे दोन्ही कॅन्डिडेट नॉर्थान मनोज परब आणि साऊथ गोवान रोबर्ट पेरेरा हे दोन्ही कॅन्डिडेट आमी आउट केले, डिक्लेअर केले आणि दोन्ही कॅन्डिडेटांक कामाक लायले. जे आयज तुम्ही पळयता आसतले जे काम रेव्होल्युशनरी गोवन्सान केल्लें आसा ग्राउंड लेवलाचेर आनी ग्रासरूट लेवलाचेर ते पळोवन हे जे सत्ताधारी पक्ष जो बीजेपी पक्ष आसा जो बाकीचे पक्ष आसा ते आयज हारलेले आसा आणि तेचे उठसूट स्टेटमेंट्स येता, नाका जाल्ले स्टेटमेंट येता आणि तशेंच साऊथ गोवानूय जाल्ले आसा. जेन्ना आमी साऊथ गोंयान पळयता थंय जेन्ना काम पळयल्लें आमी आनी लोकांचो जो रिस्पॉन्स आसा जेन्ना आमी वयता लोकां फुड्यान कितलेशे आमी इश्यूज घेतले साऊथ गोवान जावं कितले डोर टू डोर कॅम्पेन जी आसा ही आमची नेटान चालू आसा. तशेंच आमचे ज्यो मिटिंग्स आसा वर्ल्ड लेवल मिटिंग्स, कॉर्नर मिटिंग्स जावं पर्सनल मिटिंग्स ह्यो मिटिंग्स आसा ह्यो चालूच आसा. लोकांक मेळप आनी लोकां कडल्यान त्यांचो जे विजन आसा आनी तेंची आयडियाज जी आसा ती अंडरस्टँड जावपाक हे आमचे मिटिंग्स अजून पर्यंत चालू आसा आनी फुडें चालू उरतले. आतां तुमी पळयता आसतले जेन्ना खुबशे म्हणल्यार सत्ताधारी पक्षान जावं दवयकर आसा सुदीन दवयकर रिसंटली तेणें खुबशी विधानां केली, खुबशी स्टेटमेंट केली, जावं एमजीपी पार्टीचे मुखेली आसा दीपक दवयकर हेणेंय खुबशी विधानां केली आनी त्या विधानान टिका ही रेव्होल्युशनरी गोंस पक्षाचेर जाले. तुमकां आमी कितें ते दाखयता, तुमकां कशें कितें ते दाखयतले ही स्टेटमेंट आसा तेंची. तसोच रिसंटली आतां 2-3 दीस फाटीं जो एलेक्स सिक्वेरा जो उडी मारून काँग्रेसींतल्यान बीजेपीन गेल्लो आसा आनी आयज तो मिनिस्टर आसा तेणेंय स्टेटमेंट केले की सेंटराक म्हणलो की आरजीक कांय स्कोप ना. सो अशी जी स्टेटमेंट करता हे कळटा, ह्या स्टेटमेंटाचेर कळटा की आयज
सावथाक तरी सामके भियाल्ले आसा. हे जे सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आसा जावं मिनिस्टर आसा हे सामके भियाल्ले आसा. आनी त्या भियातेन आयज कसली कसली स्टेटमेंटां करता की रेव्होल्युशनरी गोवन्साचें जे काम आसा हें वाडत चल्लेलें आसा. लोकांचो रिस्पॉन्स वाडत चल्लेलो आसा. लोक जे प्रतिक्रिया दिता आनी तेंचे जे विजन जे रेव्होल्युशनरी गोवन्सान विजन घेवन जावं आमचो मॅनिफेस्टो घेवन तेंचे फुड्यान वयता तेन्ना आमकां ते सांगता की एकूच जो ऑप्शन आसा हो म्हणजे रेव्होल्युशनरी गोवन्स. आनी जे सत्याच्या मार्गान आमचे जे क्रांतिकारी भाव आयज वाटचाली लागलेले आसा घराघरांनी भोंवन तेंची डोर टू डोर कॅम्पेन ऑलमोस्ट आमची कंप्लिशन स्टेजीचेर पावल्ली आसा. खूब कडेन आमचे ऑलमोस्ट कंप्लिशन खुबशे कॉन्स्टिट्युएन्सीन कंप्लिशन स्टेजीर पावल्ली आसा. आनी आमी एक टार्गेट दवरिल्लो आसा तो म्हणजे मार्चाचे एंड ऑफ मार्च ही डोर टू डोर कॅम्पेन जी आसा ती आमची टोटल कंप्लीट करची. सो आयज खंयचोच पॉलिटिकल पार्टी म्हणल्यार तुमी पळयता आसतले सावथान तरी दोनूय काँग्रेस जावं बीजेपी हे दोनूय पॉलिटिकल पार्टीन अजून पर्यंत तांचो कॅन्डिडेट डिक्लेअर करून आनी अजून पर्यंत ते दवरिला. आनी एवरी टायम अशेंच करता लोकां कडेन खेळटा. ते आमी आयज विजन दवरिलें आनी आमचो जो कॅन्डिडेट आसा तेका पयलो आमी सगळ्यांक लोकांक मेळपाक लागून फुडें काडलेलो आसा. आनी तो आयज गांवांनी भोंवता वर्ल्ड वायड मिटिंगी घेता. लोकांचो जो एक्सपिरियन्स हो वाडत चल्लेलो आसा. आनी म्हाका दिसता रेव्होल्युशनरी गोवन्स जो पक्ष आसा हो येणाऱ्या काळान आनी येता फुडल्या इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शनाक दोनूय आमचे मतदारसंघ जे आसा नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा हे 100% जिखून येतलो. हांव मागता आमचो जो मुखेली आसा मनोज परब हेंचे कडेन की तेणे फुडली प्रेस कॉन्फरन्स दिवची. तुमकां सगळ्यांक येवकार. जशे विरेशान आनी अजयान सांगले की नॉर्थाक आनी सावथाक ह्या दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन आरजीचें काम हे नेटान चल्लां. आमचे रेव्होल्युशनरी जे आसा हे टायम काडून आपल्या कामा वयल्यान ऑफ जाल्या उपरांत ना जाल्यार केन्नाय लीव काडून ते आयज लोकांच्या दारादारार वयता. आमचो मॅनिफेस्टो कॅन्डिडेट इंट्रोडक्शन जे पॅम्पलेट आसा ते पावयता. आनी तशें हेंच्या दोगांनी सांगले की आमचे जे रिस्पॉन्स आसा हो चड बरो आसा. आतां मेन गजाल म्हणल्यार आतां हे दोन नॅशनल पार्टीज काँग्रेस आनी बीजेपी हे एक ग्रँड ओल्ड पार्टी आनी दुसरी ही म्हणटा आपूण जगातली सगळ्यात व्हडली पार्टी. हे दोनूय पार्टी आयज साऊथ गोवा आपलो कॅन्डिडेट दिवपाक अजून मेरेन फेल जाल्ले आसा. आनी हेच्या वयल्यान इतलेंच कळटा की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आयज आसा कंटेस्ट करता आनी आमकां बरो रिस्पॉन्स मेळटा म्हणून हे दोनाय पार्टींच्या पोटान सद्या कलकल सुटलेलो आहा. दोगूय जाण सद्या भियाल्ले आहा. हे एका म्हाका केन्ना भियाना जाल्यार बीजेपी तर काँग्रेसीक केन्नाच भियाना कित्याक तांकां खबर आहा की काँग्रेस ही तेंचीच पार्टी म्हणून. बट आरजी पिक्चरान येयल्या कारणान हांकां घाम सुटलेलो आसा, भंय पडलेलो आहा. आतां काँग्रेस पार्टी जी ग्रँड ओल्ड पार्टी आसा मागीर तेंच्यांनी आपावांगडा मेळोन इंडिया अलायन्सूय केल्ले आसा बाकीच्या पार्टी वांगडा मेळोन. आयज आमचो प्रश्न आसा की इंडिया अलायन्साचे जे पार्टीज आसा हे आपलो कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक इतले फाटी फुडें कित्याक सरता. जेन्ना साऊथ गोवा सिटींग एमपी आसा बीजेपीन आपल्या सिटींग एमपीकूच टिकेट दिली. नॉर्थ गोवा साऊथ गोवा काँग्रेसचो सिटींग एमपी आसा आनी सिटींग एमपी आपणाक टिकेट क्लेम करीत आसा. आपणाक एक चान्स दिवचो म्हणून प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगत आसा. जाल्यार तरी सुद्धा काँग्रेस पार्टी आनी इंडिया अलायन्स तेका टिकेट कित्याक दिना हो एक प्रश्न आहा. म्हणजे आपले कॅन्डिडेटाचो आपल्या एमपीचो आता जो सध्या प्रेझिडंट एमपी आसा त्याचे परफॉर्मन्साचेर तांकां विश्वास ना काय. तेंचो एमपी जो आसा काँग्रेसचो तो परफॉर्म करपाक फेल जाला आनी लोकांचो तेच्या अगेन जो राग आसा तो म्हारग पडटलो हो भंय आसा काय. सो हेच्या वयल्यान लोकांकूय आयज प्रश्न पडलेलो आसा की ह्या काँग्रेस पार्टीक कितले सिरियस घेवपाचे. दुसरे म्हटल्यार इंडिया अलायन्स जावच्या पयलीं तेंच्यांनी आम आदमी पार्टीन आपलो कॅन्डिडेट डिक्लेअर केल्लो वेंजी वेगस जो बाणावली कॉन्स्टिट्युएन्सीचो एमएलए आहा. तेन्ना तेंच्या पार्टी प्रेसिडेंटांची स्टेटमेंट येयल्ले की टायम इज एन एसेन्स. टायम हो कमी आसा आनी आमकां लोकां मेरेन पावपाक जाय आनी तेका लागून आमी आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर करता कित्याक तो कॅन्डिडेट लोकां मेरेन पावोन तेका आमकां जिखोवपाक जाय आनी आमकां टायमपास करपाचो ना, टायम वेस्ट करपाचो ना. आतां तो डिक्लेअर जावन आतां म्हयनो जायत येयलो. इंडिया अलायन्स सावन तेंचे गठबंधन जावन आतां 15-20 दीस जाले
पूण अजून पर्यंत त्यांचो कॅन्डिडेट डिक्लेअर जायना. जर इंडिया अलायन्सा कडेन जर आता वेंजी जर तांकां नाका आनी दुसरो कॅन्डिडेट जाय आनी तो मेळना जाल्यार वेंजीकूच तिकेट कित्याक दिना? वेंजीन आपणाक सदांच जॅक शिकेराक कंपेर केल्लो, जॅक शिकेराच्या लेवलाचो कॅन्डिडेट दिला म्हणून सांगलेले तेंच्यांनी, जाल्यार तेका आता कित्याक तेका सगळ्यां कडल्यान एनओसी मेळना, येस मेळना? वेंजीक कित्याक फुडें काडिना? जर तुमचे काँग्रेसी मदीं इतले कॉन्फ्लिक्ट्स आसा, तर विजय सरदेसाय म्हणटा सारकीच नाका, आम आदमी पार्टी म्हणटली आमकां एलबीच नाका कित्याक तो तेंच्या पार्टीक डीच करून काँग्रेसीन गेलो लास्ट टायम, तो आम आदमी पार्टीचेरूय कंटेस्ट केल्ले. जर तुमच्या कडेन कोणूच कॅन्डिडेट ना जाल्यार वेंजीक तिकेट कित्याक दिना? तुम्ही आयज थोडे म्हणटा की तुम्ही आमचे बीजेपीक रावला, बीजेपीक कोणाक डिक्लेअर करतले तेचेर ते डिक्लेअर करतले. हेचो मिनिंग की काँग्रेस पार्टी आनी इंडिया अलायन्साक आपल्या गठबंधनाचेर विश्वास ना, आपल्या कॅन्डिडेटाचेर विश्वास ना, तेंचे जे कार्यकर्ता आसा तेंचे जे तांकां लागून जे काम करतले तेंचेर विश्वास ना, आपल्या पार्टीच्या कामाचेर विश्वास ना, आपल्या पार्टीच्या ब्रँडाचेर विश्वास ना, अशें दिसून येता. आता जेन्ना हे इतले भानगडी आसा कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक, नॉर्थान तर बीजेपीनूय डिक्लेअर केला, आरजीचोय कॅन्डिडेट डिक्लेअर जाल्लो आसा, दोनाय पार्टीचो तिसरी पार्टी आहा ती तिसरे अलायन्स आहा ती इंडिया अलायन्स, जाल्यार इंडिया अलायन्स नॉर्थान सुद्धा अजून मेरेन काँग्रेसची आता 2 लिस्ट आउट जाली, जाल्यार काँग्रेसीन आपलो नॉर्थाचोय कॅन्डिडेट कित्याक डिक्लेअर करूं ना? हेच्या वयल्यान इतलेच कळटा की जेन्ना ग्राउंडाचो तेंच्याकडे सर्वे येता तेन्ना ते सगळ्या सर्वेन क्लियरली तांकां रिपोर्ट येता की काँग्रेसी सायडीन लोक आता ना, तो नॉर्थ जावं तो साऊथ जावं, काँग्रेसीन केल्ले विश्वासघात हे लोकांनी तकलेन दवरलेले आसा. लोक रागार आसात. ह्या फावट लोक एंटी बीजेपी एंटी काँग्रेस वोटिंग जावपाचें हे दोनाय पार्टीक कळले आनी तेका लागून हे कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक तांकां सध्या भंय दिसता. आमी आयज इतलेंच सांगपाक सोदतात, प्रेस कॉन्फरन्स मेन आसा ती एक गजाल सांगपाक, ती म्हटल्यार आता भायर इंडियेन आमी जेन्ना पळयता इलेक्शन जेन्ना जाता तेन्ना आता मेन 2 ग्रुप असता, एनडीए असता आणि पहिली असली ती युपीए. आता युपीएचे जाल्यार इंडिया अलायन्स. तर रेव्होल्युशनरी गॉन्स आयज ऑफिशियली डिक्लेअर करता की आमची दोनूय सिटां जेन्ना आमी जिखतले, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा जेन्ना आमी जिखतले तेन्ना ही दोनूय सिटां आमी नॉन एनडीए अलायन्स जे आसा म्हटल्यार नॉन बीजेपी अलायन्स जे आसा ते मागीर इंडिया अलायन्स असो, सध्या नाव आसा तेजी इंडिया अलायन्स, नाजाल्यार मागीर आफ्टर पोस्ट इलेक्शन तेजे दुसरे कितें नाव असो, त्या अलायन्साक आमी दोनूय आमची सिटां दितले. आमी तेंच्या वांगडा रावतले, ते मागीर गव्हर्नमेंटान आसतले नाजाल्यार ते ऑपोजिशनान आसतले. खंयसरूय आसल्यार आरजीची दोनूय नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवाची जिखलेली सिटां आमी नॉन एनडीए म्हटल्यार नॉन इंडिया अलायन्स हेका आमी दितले आनी तांकां आमी सपोर्ट करतले. आता आमच्या अगेन्स्ट कंटेस्ट करपाचे काय ना, या दोनूय कडेन इंडिया अलायन्साचे कॅन्डिडेट ना. आता आमच्या अगेन्स्ट कंटेस्ट करपाचे, आमकां इलेक्शनाक त्रास करपाचे, बीजेपीक सपोर्ट करपाचे काय कितें, हे सगळे इंडिया अलायन्सान विचार करपाक जाय. कित्याक एज इट इज रेव्होल्युशनरी गोन्साचे 50% डोर टू डोर कंप्लीट जाल्लेले आसा. लोकांचो इमोशन, लोकांचो मोग आमच्या वाटेन वाडत आसा, लोकांचो प्रतिसाद आमकां बरो मेळत आसा. वेव जी आसा गोंयान सध्या ती आरजी सायडीन येत आसा, बिकॉज काँग्रेसचे वोटर वाजेल्ले आसा. आम आदमी पार्टीची जर बेजूच ना 2 कॉन्स्टिट्युएन्सी सोडल्यार तेंची खंयसरूच बेज ना, खंयसरूच व्हॉलंटियर बेज ना, कसले तेंचे 2 कॉन्स्टिट्युएन्सी सोडलेले काम ना. हेका लागून रेव्होल्युशनरी गोन्साक भरपूर चान्स आसा आनी आमी शुअर आसा की ही दोनूय सिटां आमी जिखतले आनी ती दोनूय सिटां आमी नॉन एनडीए अलायन्स दॅट इज इंडिया अलायन्स नाजाल्यार दुसरे कितें तेका नाव दितले पोस्ट इलेक्शन तेंकां आमी दितले, वेदर दे आर इन गव्हर्नमेंट ऑर वेदर दे आर इन ऑपोजिशन. आमी काँग्रेसीक न्हू, पळय इंडिया अलायन्सीक काँग्रेसीक न्हू, हितून भरपूर रिजनल पार्टीज आसा, जशे एनडीएन आसा तशे तितून आसा, सो तेंकां आमी सपोर्ट करता. पण फायनली जेन्ना इंडिया अलायन्स म्हणा किंवा युपीए असेल, लास्टाक नाव येता तो काँग्रेसीचो, सरकार लास्टाक काँग्रेसूच करता. काँग्रेस सरकार कोणूच आपलो सरकार करिना, हे लक्षांत दवर. काँग्रेसीची सध्या
लायकी ना आपलो कोण सरकार करपाचो, कित्याक गेल्या फावटी तांकां 52 काय 53 फक्त सिटां पडल्या आणि 543 जेन्ना 52 पडल्या. सो इमेजीन करा आनी कितली सिटां सरकार करपाक जाय. आनी म्हाका दिसना काँग्रेसीक ते पॉसिबल आसा विदाउट हेल्प ऑफ अदर रिजनल पार्टीज, अदर इंडिया अलायन्स तेंचे पार्टनर्स आनी रेव्होल्युशनरी गन्स. तुम्ही काँग्रेसीक म्हणटा ते बसोवचे ना म्हणून, ते म्हणटा तुम्ही बसोवचे ना म्हणून, मागीर पळय कितें आहा, आतां काँग्रेस ते म्हणटा पूण काँग्रेस जर आमी आयज आम आदमी पार्टीक पंजाबाक पळयत जाल्यार पंजाबान आतां 8 सीट आयज डिक्लेअर केल्ले आसा. गेल्या फावटीचो जर रिपोर्ट पळयत आनी इलेक्शनाचो रिजल्ट पळयत जाल्यार आम आदमी पार्टीक पंजाबाक फक्त 1 सीट जिखून येयला. 7% वोट शेअर आसा. काँग्रेसीक 8 सिटां येयल्या, ऑलमोस्ट 40% वोट शेअर आसा. तरी पूण आम आदमी पार्टी 8 सिटां करता ते थंय अलायन्स करिना. 13 सिटां ते घालपाची आसा. जर आम आदमी पार्टी हांगा अलायन्स आसा ते जर काँग्रेसी वांगडा थंय करपाक शकता जाल्यार वाय नॉट आरजी इन गोवा. ते जर थंय तांकां उगी रावपाक शकता जाल्यार वाय नॉट इन गोवा. सिंपल क्वेश्चन. 7%चेर आमी तर 10%चेर. म्हणून तूं म्हटलें काँग्रेसीचे सरकार करपाची लायकी ना, तसले पार्टीक तुम्ही सपोर्ट कसो डिक्लेअर करता? पळय कितें सरकार करपाची लायकी ना म्हटल्यार फिगर हाडपाची, ते नंबर्स हाडपाची लायकी ना. जेन्ना खंयचोय सरकार करतलो जावं तो एनडीए ना जाल्यार युपीए पयलीं आसलो, हे हितून रिजनल पार्ट्यांचो तेंको आसता आनी हे तेंको दवरूनच तो सरकार जाता. आतां जेन्ना इंडिया सरकार जर जालो जाल्यार तो इंडिया सरकार काँग्रेसचो सरकार नासतलो, ते अलायन्साचो सरकार आसतलो. सो हितून फक्त काँग्रेसूच राज्य चलयतली, देश चलयतलो, हितूंतली गजाल ना. प्रत्येक पार्टीक आपलो शेअर आसतलो, प्रत्येक पार्टी कडेन आपले मिनिस्ट्रीज आसतले, प्रत्येक पार्टीक भितर शेअर आसतलो. आयज आमकां वचत थंय पळोवपाक मेळटा मनोज की कोण म्हणटा आरजी बी टीम बीजेपीची, कोण म्हणटा आरजी काँग्रेसीची बी टीम, कोण म्हणटा काँग्रेस बीजेपीची बी टीम. हांगा सगळे बी टीमीत आमी पळयता. सो आयज तुम्ही जसो सपोर्ट डिक्लेअर केला, फाल्यां अशें जावं शकता की आरजी काँग्रेसीची बी टीम डायरेक्टली कोणी तेचेर तुमी पयर आतां हेचो एलेक्स सिक्वेराचो जेन्ना आमी इंटरव्यू पळयताले तेन्ना तेणी डायरेक्ट आमकां काँग्रेसची बी टीम म्हटल्यार, कित्याक आमी आमचे 1 सीट गेल्या फावटी कार्लोसराक सोडलेले म्हणून तो आमकां बी टीम म्हणटा. नाजाल्यार मागीर तेन्ना केन्नाय आम आदमी पार्टी काँग्रेस आमकां बीजेपीची बी टीम म्हणटा, नाल्यार आनी कोण तरी येतात आझाद मैदानाचेर ते आमकां बी टीम म्हणटात. सो हें कितें आहा, बी टीम ही गेम चलत रावतली. खंयचीच पार्टी जेन्ना नवीन आसता तेन्ना ती ग्रो जाता. जावं ती काँग्रेस जेन्ना 1967 जेन्ना कंटेस्ट केल्ली तेन्ना 10% वोट शेअर गोंयांत घेतल्यार तेन्ना युजी आनी एनजीपी आसली. बीजेपी जेन्ना 1989 गोंयांत येयली तेन्ना 1%चेर आसली आनी ते ग्रो जाल्ले. आनी जर आमी बी टीमाच्याच जर गेमीन रावले जाल्यार म्हाका दिसना आमी आमची लढाय फुडें व्हरतले. म्हणून आमी ह्या बी टीमाच्या भानगडीन पडना. आमी आमचें काम करीत आसा. आम आदमी पार्टी आनी काँग्रेस जे आयज आमकां टोंड मारता की आमी बी टीम, स्पेशली आम आदमी पार्टी तांकां सांगपाक सोदता. दिल्ली जेन्ना आम आदमी पार्टी नवीन आसली तेन्ना ऑलरेडी 2 एस्टॅब्लिश पॉलिटिकल पार्टी काँग्रेस आनी बीजेपी थंय आसली. तरी आसतना 0% वोट शेअर आसतना, न्यू पार्टी आसतना तेंच्यांनी इलेक्शन कंटेस्ट केलें. हेचो मिनींग न्हू की ते थंय बी टीम करपाक गेले. सो तेंच्यांनी डिसायड करपाक जाय ते सोडपाक गेले काय कित्याक गेले. पूण हीच पार्टी जेन्ना राजस्थानान वयता, हीच पार्टी जेन्ना मध्य प्रदेशाक वयता, छत्तीसगडाक वयता, 2019 जे इलेक्शन कंटेस्ट करता, बिलो 1% वोट शेअर घेता, तीच पार्टी परती जेन्ना इंडिया अलायन्साचे तेंचे सगळे 6-7 म्हयने जाता गजाल आनी ह्या डिसेंबरान ते परते इलेक्शन कंटेस्ट करता ह्या स्टेटीनी आनी परते नोटाकून कमी मतां घेता. सो तेंचे ते आपणाक बी टीम म्हणून ते आपणाक ट्रीट करता काय ते खरेंच बी टीम म्हणून काम करता काय, हेचेरूय तेंच्यांनी आन्सर दिवपाक जाय. सो आमी हे बी टीमाच्या हेच्या पासून मूव ऑन जावपाक जाय. रेव्होल्युशनरी गन्स मूव ऑन जाल्ली आसा. कोण कितें म्हणटा ते आमकां लागना. आमकां पडटा ते आमचे वोटर, जे लोक जे आयज आमच्या वाटेन येत आसा आनी आमकां इलेक्शन जिखपाची पूर्ण खात्री आसा. सीट शेअरिंग फॉर्म्युला समज तर प्रेझेंट केलो की सावथाक काँग्रेस इंडिया अलायन्स आनी नॉर्थाक तुमकां, जाल्यार तुमी हे जे टॉक्स आसा हे खूप पयलीं जावपाक जाय. 8 म्हयने पयलीं जेन्ना आमी सांगलें तेन्ना जावपाक जाय. ह्या मुमेंटाचेर जेन्ना आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर जाला, आमचे भुरगे आमचे रेव्होल्युशनरी जाता ते दारादारान वयतात, दारादारान सांगतात. सो ह्या स्पेसीचेर येवन बॅकआउट जावपाक आमी बॅकआउट जावपाचें ना आनी आमच्या ते प्रिन्सिपल्सांनी बसना. जर जाल्ले हे पयलीं डिस्कस तुमकां आपयल्ले तुम्ही म्हणटा इलेक्शन जावन जिखून येयले तुम्ही हे करतले, पूण तुमकां टॉप करपाक ओपन केल्ले तेंच्यांनी आपयल्ले माणिकराव ठाकरेन बी. तेन्ना तुमी कितें पळय हो माणिकराव ठाकरे बीन कितें आहा, हेच्या पयलीं गुंडूराव येवन गेले, हे बेगां व्हरपाची कामां. सो ह्या माणिकराव ठाकरेक आमी तरी सिरियस घेयना. अजून पर्यंत हे ठाकरे, गुंडूराव जे कोण येवन गेला हेंच्यांनी फक्त बेगां दिला आनी एमएलए काडून बीजेपीक विकलेले आसा, लिटरली विकलेले आसा आनी एवरीवन नोज दॅट.
सगळ्यांक खबर आसा ही रियलिटी गोंयांत प्रत्येक मनशाक खबर आसा. सो माणिकराव येतलो जानेवारीन आनी प्रेस कॉन्फरन्स घेतलो आनी आमकां इन्वायट करतलो. इतली चिरीमिरी पार्टी आरजी आतां बरोवंक ना तेंच्या लक्षांत दवरलो. 8 महिने पयलीं 8-6-7 महिने पयलीं 3 महिने पयलीं सुद्दां आमी जेन्ना हे सांगलेले आमी ओपनली सांगलेले म्हाज्या डिबेटान एका इंटरव्यून हांवें सांगलेले की आमी डिसेंबर मेरेन रावतले म्हणून. डिसेंबर मेरेन कोण येवंक ना आनी स्पेशली आमी मागलेले की आमकां गोंयच्यान येनाका, आमकां जाय सेंटराच्यान जे इंडिया अलायन्साची कमिटी केल्या ती कमिटीचे टॉक्स आमच्या कडेन जावपाक जाय. कित्याक गोंयचो खंयचोच मेंबर इंडिया अलायन्साचो कमिटी मेंबर ना. कित्याक हांगा कॅन्डिडेट गोंयांत ठरना, हांगा कॅन्डिडेट हाय कमांड थारयता. जाल्यार जेन्ना सगळे हाय कमांड थारयता जाल्यार आमी टॉक्स हेंच्या कडेन कित्याक करपाचे? आमचे टॉक्स हाय कमांडा कडेन जावपाक जाय न्हू. मनोज, जशें आयज तुम्ही डिक्लेअर केले इंडिया अलायन्साक सपोर्ट, तशेंच तुम्ही डिसेंबर मेरेन टायम दिल्लो तांकां की तुमकां येवन उलोवपाचें तुमचे कडेन, तेन्ना तुमीच कित्याक अप्रोच जावंक ना तेंचे कडेन? पळय कितें आहा, आमी अप्रोच जावपाक जेन्ना इंडिया अलायन्साचो जो ग्रुप आसलो आमचो, तेंच्या कोणा कडेन आमचो कॉन्टॅक्ट नासलो पयलीं म्हटल्यार. तेंचे आतां सुद्दां जर पळयत जाल्यार तेंची इंडिया अलायन्साची वेबसायट ना, तेंचो कॉन्टॅक्ट नंबर ना, तेंचो ईमेल आयडी. सो आमी तेंकां कशें अप्रोच जावपाक शकताले? आनी ते आमकां प्रेस कॉन्फरन्स घेवन पयलीं सांगताले की आर्जीन आमकां येवचे, सगळे पोजिशन आहा ते युनायट जावचे आनी आमी बीजेपीक हारोवपाचे म्हणून. जर ते जेन्ना अशें सांगता जाल्यार तेंच्यांनी ऑफिशियल इन्वायट आमकां धाडपाक जाय आसलो. आणि समज काँग्रेस तुमकां आतां हें करता, कॅन्डिडेट डिक्लेअर करूंक ना, तुमचे कॅन्डिडेट सपोर्ट करताना तुमी एग्री आसतले? आमकां तेंच्यांनी आतां पळय कशें आसा तें तेंचेर आसा. ते जर सपोर्ट करतले जाल्यार आमी सपोर्ट घेतले, आमकां काय प्रॉब्लम ना. पूण अशें न्हू की फाल्यां काँग्रेस सपोर्ट करतलीच आमी इलेक्शन जिखतले म्हणून. आमी आमच्या कॅपेसिटीचेर इलेक्शन जिखपाचे कापासीत आमी दवरता. आतां सपोर्ट करपाचो काय ना, नाजाल्यार आमकां त्रास करून बीजेपीक जिखोवपाची काय ना, नेट फोर्स लावन सामके आरजीची मतां कमी करपाची काय ना, ते डिसायड करतात. ते काँग्रेसीक आनी आपाक डिसायड करूं. आणि एक प्रश्न आपलो, काल शिवोले ट्री कटिंगाचे कितें प्रोटेस्ट जालो, हय. त्या म्हणल्यार आरजी नासलीच म्हणटा. कोण सांगता? खबर आहा तुका? आमचे भुरगे थंयसर 2 ते 3 दीस कंटिन्युअस आनी एकटो भुरगो आमचो ऑलमोस्ट डेली ते ट्री कटिंगाच्या प्रोटेस्टाक थंय हजर आसा. आमचो नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आमचो गौरेश मांद्रेकर आनी आमचो एक्स शिवोलेचो कॅन्डिडेट अलॉंग विथ शिवोली कॉन्स्टिट्युएन्सीचे प्रेसिडेंट ह्या त्या प्रोटेस्टाक हजर आसले. तुम्ही चेक करपाक शकता आमच्या जीपी न्यूजाचेर तेचे लायव्ह व्हिडिओजूय आसा, अजून मेरेन आसा. आनी आमी सदांच लोकां कडेन आसा. आनी एक तुमकां सांगपाक सोदता, रोड वायडनिंगाचो इश्यू आमी कितलेशे म्हयने जेन्ना म्हाजो टूर आसलो, जेन्ना शिवोलेचो विजीट म्हाजी आसली, त्या दिसा आमी सांजचे 6 की 6:30 वरां जाल्ली भोंवन मार्केट भोंवन. त्या दिसा आमी त्या मार्केटान वचून त्या रोडाचेर वचून आमी तो इश्यू हायलायट केलो. सगळ्यान पयलीं आमी हायलायट केलो. आनी तेच न्हू तर आमच्या भुरग्यांनी, स्पेशली आमचो उदेश आसा पांगम, उदेश पांगम म्हणून आमचो रेव्होल्युशनरी मेंबर आसा फ्रॉम शिवोली, त्या भुरग्यान हो इश्यू हेतून आमच्या ग्रामसभेन सुद्दां मांडलो आसा. सो अशें न्हू की आरजी ना म्हणून. थोड्यांक कितें आसता, पळोवच्या आदी उलोवपाची संवय आसा, नाजाल्यार खबर आसतना अशें पॉयंट मारपाची संवय आसा. म्हणजे आरजीन मागीर एवरी टायम क्लॅरिफिकेशन दीत रावपाचें. जशें आतां सध्या आझाद मैदानाचेर जे चल्ला पळय, सेम तेच गजाली. आझाद मैदानाचेर प्रश्न आसता तो म्हणजे रामा काणकोरान लेख केला की जेन्ना हांगा मेरठान एक मिटींग जाल्ली सतीश दोंडाची, त्या मिटिंगेक तुमी आसले म्हणून. पळय कितें आहा, आतां एलिगेशन ते जालें, डिबेटूय मागता तो म्हाज्या कडेन. हांव इतलेच तुमच्या कडेन सगळ्या प्रेस भावां कडेन मागता की तुमी सगळ्यांनी रामाक सांगचें की तूं एक प्रेस कॉन्फरन्स घे, बरें प्रॉपर हॉलान प्रेस कॉन्फरन्स घे, LED लाय बरो, तेचेर खंयच्या हॉटेलान कितें जालां तेची व्हिडिओ फुटेज, तेचे वॉयस रिकॉर्डिंग, नाजाल्यार तेचे आनी कितें बुकाचेर बरयल्लें एंट्री केल्लें कितें आसा, वॉटेवर कितेंय ना, तें कितें आहा तें डिस्प्ले कर, लोकां फुड्यान मांड. आनी हांव सगळ्या प्रेसाक मागता, तेका 219 मतां एसेंब्लीक पडो, तेका चिरीमिरी तो जावं, पूण तुमी चला. कितें आहा, आमचो पंच मेंबर पुरका 280 मतां घेवन जिखलेलो आहा आनी एसेंब्ली एका 250 सकयल मतां पडल्या म्हणून तेका असो निग्लेक्ट करूं नाका तुमी. कित्याक विशय इम्पॉर्टंट आसा, एक्सपोज व्हडलो आसा, हे एक्सपोजाक तुमी सगळ्यांनी वचपाचे. तुमी आतां तेका सांगा ना, तुमी हॉल बूक करा कित्याक तेच्या कडेन जायत ना जायत, कित्याक तो डिपेंड आसता दुसरो कोण तरी, ती पॉलिटिकल पार्टी जी ताका चलयता ती फायनान्स दिल्या उपरांत हॉल बूक जातलो, नाजाल्यार हॉल बूक जावपाचो ना, नाजाल्यार खंय तरी कुडकाचे जागे जमनी विकून तो पयशे करून हॉल बूक करचो पडटलो. सो यू ऑल बूक दॅट हॉल. स्क्रीन जाय जाल्यार आमी डोनेट करता कोणाकूय सांगून, आनी त्या स्क्रीनचेर तुमी ते घेया.
ते जाल्या उपरांत ते सगळे प्रूफ सगळे आउट जाल्या उपरांत मागीर हांव डिसायड करता की हांवें प्रेस तेच्या बरोबर डिबेट करपाची, एलिगेशनाचेर आमी आन्सर करपाचो काय ना. आज व्हडल्यान बोबो मारल्या आझाद मैदानाचेर म्हणून फोटिंग कोण आहा ती सत्य जायना हे लक्षात दवरपाक जाय. तुम्ही डिनाय करना ही मीटिंग जाल्या एकूच क्लियर तुम्ही डिनाय करना पळय कितें आहा, जेन्ना तो एलिगेशन घालता तेका तो प्रूव करून दी. आमी डिनाय करपाक आमी कोण न्हू. एवरी टायम आमी तुमच्या फुड्यान तेच एक्सप्लेनेशन दिवन आमी वाजेल्ल्या आनी आमी हे प्रेसा कडल्यान क्वेश्चनूय आमी एक्सपेक्ट करिना. कित्याक एवरी टायम प्रेस कोण तरी थंय बोबो मारता आझाद मैदानाचेर, तुमी आमकां तो क्वेश्चन विचारता बी टीम, तुमी तांकां प्रूफ विचारा. प्रूफ हाडा आनी तुमच्याय कडेन मागता की बी टीमाची क्वेश्चन आमकां तरी आतां बंद करा. कित्याक अजून मेरेन तुमी आमकां प्रूफ हाडून दिवंक ना, तेंच्यांनी तुमच्या कडेन. आमी म्हणटा तूं म्हणलें न्हू आमी तो उलयता म्हणून तुमकां विचारता, जशें तुमी उलयता तेय आमी दुसरो वचून विचारता. ना कशें एवरी टायम केन्ना माझ्या एलएस जाता तेन्ना आमी वचून ताका विचारता. एवरी टाइम 2 वर्सां जाली बी टीमाचे आमी आन्सर दीत आसा. एवरी सेकंड इंटरव्यू बी टीमाचे आन्सर दिता, एवरी सेकंड प्रेस कॉन्फरन्स. सो एवरी टाइम आमी कशें म्हण आन्सर दिवपाचे? तुमी प्रूफूय हाडिनात न्हू आनी तुमी तांकां प्रूफूय विचारना. म्हणून हांव ते एलिगेशन का जे जाला हय काय ना तुझ्या मीटिंग जाल्या काय ना ती सांग मरे. मीटिंग जाल्या हांव कित्याक सांगू तोच जेन्ना म्हणटा हांव ताका कित्याक रिप्लाय तेणे प्रूव करपाचें न्हू. मागीर हांव आन्सर करता जालें काय ना ती कोणें घाल्या ती दाखोव न्ही न्हू. तूं ताका सांग न्हू प्रूव करून, तूं आमकां कितें म्हणटा की करून दे ताका. आमी डायरेक्ट सांगता ताका तूं बुक कर, तूं प्रूफ हाड, तूं डिस्प्ले कर, मागीर आपण आन्सर दिता म्हणून आमी कित्याक कितें आहा एवरी सिंगल टायम कोण तरी बी टीम म्हणटा तुम्ही आमकां क्वेश्चन करता आमी ताचो रिप्लाय देता. एवरी सिंगल टायम सेम आन्सर. एवरी सिंगल टायम आमच्या तोंडांतल्यान तें येता. जाल्यार तो क्वेश्चन विचारून आनी आमी आन्सर करून फायदो कितें आहा? ताचो फायदोच ना न्हू. तर हांव एक मिनीट हांव हेजेर तुका हें करता ब्रीफ करता. आतां पयर म्हाका प्रेसान एकदां विचारलें, हांव जेन्ना एसेंब्लीन आसलो पब्लीक अंडरटेकिंग मिटींग आसली तेजे नंतर होच क्वेश्चन म्हाका येयल्लो की अशें एलिगेशन जाल्लें आसा म्हणून. हांवें तेन्ना त्याच उतराक सांगलें की तेणें आजून पर्यंत कांय प्रूफ करूं ना, जावं आजून पर्यंत ताणें कांय दाखोवंक ना. एवरी नाव एंड देन स्टेटमेंट्स एकूच येता की अशें जालें, हें जालें, तें जालें. बट एलिगेशन जें करता तितून कितें तरी पुरावो आसपाक जाय आनी कितें तरी दाखोवपाक जाय. जेन्ना आमी एलिगेशन करता तो आमी कोणाचेर एलिगेशन सांगता तेन्ना आमी एक डिस्प्ले करता, तो आमी तुमकां पेपर डॉक्युमेंटेशन दाखयता. अशें न्हू की जावं बेश्टेच आमी एलिगेशन करतले आनी बेश्टेच आमी सांगतले. आतां कशें जाल्लें आसा, आतां इतलीं वर्सां जाल्या कंटिन्युअसली तेजो एकूच स्टेटमेंट आसता. एवरी नाव एंड देन तेच उलयता. आतां जें उलयता तेजेर खंय ना खंय पुरावो आसपाक जाय काय ना, हें खूब गरजेचें आसा. कित्याक पुरावे दाखयनासतना कोण कितलेय उलोवंक शकता आनी कितलेय सांगपाकूय शकता. सो हें आयज खरें म्हटल्यार सगळ्यांनी जाणून घेवपाक जाय की ही फोटिंगपणां जी आसा ती फोटिंगपणां लोक भायर सरतली. कित्याक प्रत्येकदां एकूच स्टेटमेंट केलो म्हूण जायना, तेजेर कितें तरी दाखोवपाक जाय, प्रूफ दाखोवपाक जाय. बाबा अशें जाल्लें, अशें जाल्लें. बेश्टे तोंडान तो सांगतलो जावं तो येवन उलयतलो जावं आनी कोणूय येवन उलयतले, तितून अशें जायना. आनी आरजीपी जे काम करता हे सगळ्यांक खबर आसा. गांवांनी कशें काम करता हे सगळ्यांक खबर आसा. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष स्थापीत जालो कसल्या कारणाक लागून की गोंय साल्वार करपाक जाय आनी गोंयची जी फुडार आसा तो वांटोवपाक जाय म्हणून. आतां तितून रेव्होल्युशनरी एक सायडीन बीजेपी म्हणटाले मदींच की आरजीबी टीम, दुसरे सायडीन काँग्रेसीची म्हणटा आरजीबी टीम, तिसरे सायडीन आप म्हणटा आरजीबी टीम. सो सगळेच समज बी टीम म्हणटा, रुलिंगाचे म्हणटा, ऑपोजिशनाचे म्हणटा. सो हितून कळटा की रेव्होल्युशनरी गोवन सामकी स्ट्रॉंग जाल्ली आसा आनी तांकां आयज खंय ना खंय खटकता की आमचो जो प्लॅटफॉर्म रेव्होल्युशनरी गोवन्सचो रिजनल पार्टी आसा हो एक प्लॅटफॉर्म करता आनी त्या प्लॅटफॉर्माचेर वयर सरता. सो आमी वयर सरले ना तांकां त्रास जातलो. आतां अशें तुमकां सांगपाक सोदता बाकीच्यो ज्यो स्टेट्स आसा, तुमी कितल्योश्यो स्टेटी पळयता आसतलो. तुमी पळयता आसतलो वेस्ट बेंगाल आसा, आंध्र प्रदेश आसा, तुमी लास्ट टायम तेलंगाना आसा. सो ह्यो ज्यो स्टेटी आसा, ह्यो केरला आसा. सो ह्यो ज्यो स्टेटी ज्यो आसा ते रिजनल पार्टींच्यान रूल करता, रिजनल पार्टी फुडें व्हरता. आनी अशें न्हू की कितल्योश्यो स्टेटी आसा, उरिस्सा सारकी स्टेट आसा, बीजेडी आसा थंय. सो ह्यो ज्यो स्टेटी आसा आजून पर्यंत इंडिया अलायन्सान बसून ना. आतां इंडिया अलायन्सान आतां एमपी समज गेल्ले 100 एमपीज आसा आनी बाकीचे ज्यो अलायन्स कोणा कडेन ना ते 78 एमपीज आसा. तुम्ही इमेजिन करू शकता तेवूय ऑपोजिशन आसा. सो अशें न्हू की बाबा इंडिया अलायन्सानूच आसा आनी खंयच्या अलायन्सान आसा, तशें ना. ऑपोजिशन आसा म्हटल्यार ते ऑपोजिशनान रावल्ले आसा आनी ते रिजनल पार्टी आसा, रिजनल जे इश्यूज आसा ते हायलायट करपाक वयता.
सो अशी एलिगेशन जी आसा ही पॉलिटिक्सान चालूच आसता, पण त्या एलिगेशनान तथ्य आसपाक जाय, पुरावे आसपाक जाय, तेन्नाच ती मान्य करपाक जाय. अशें कोणी येवन व्हिडिओ काढले अशा कितले हेजे पयलीं ते खूब स्टेटमेंट केल्ली आसा, म्हाजेरूय केल्ली आसा, बोवाळ घालता आनी कितें करता, पण पुरावो मात्तूय ना. तो थंय घरात ना वचून जाल्यार तो बोवाळ घालता असली स्टेटमेंट आसता. सो हेजेर प्रेसांनी पळोवपाक जाय की खरेंच तेजे कडेन पुरावो. आतां नेक्स्ट टायम समज तुमकां हें केलें ना, तुमी ते डायरेक्ट विचारा, तुमी दाखया म्हणून पुरावो. ओके, थँक्यू. आणि तुम्ही म्हणताले तुम्ही सगळे पुराव्या सकट डॉक्युमेंट सकट दाखयता तेन्ना तुम्ही मायक्राचेर घातले कांदोळे कितें तर तेच्या तुम्ही पुराव्या सकट एक्सपोज करतले ते घरा कडेन तुम्ही बसपाक ते पोस्टपोन जालें. केन्ना मायक्राचेर पळय आमी ते जेन्ना बसतले तेन्ना आमकां तुमकां कळयतलें, कित्याक ते बसपाचें आसलें आमी तुमकां कळयलें, पूण फॉर सम रिजन्स अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सीस आमकां ते पोस्टपोन करचे पडले. जेन्ना बसतले तेन्ना तुमकां आमी दाखयतले. पूण सेकंड थिंग, जेन्ना तूं म्हणटा पुरावे सकट आमी जेन्ना मायकलाचे पुरावे सकट आमी दाखयल्ले, पुरावे सकट हांगा लोक हाडले, जे कोण जेवणाचे जागे चोरला पळय ते ओनरांक हांगा हाडलेले आनी आमी दाखयल्ले. आनी तेचे आतां केस आहा ते डीओपीन आमी फॉलोअप करता की डीओपीची हायकोर्टाची ऑर्डर येयल्या तेजेर एक्शन घेवपाक लागून तेजेर अजय कंटिन्युअस फॉलोअप करीत आसा. सो बॅकग्राउंडान आमचे कामां चालूच आहा, फक्त आमी ते एवरी टायम तुमकां प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगना. आनी एवरी सिंगल स्टेटमेंट जे आमी मायकलाचेर केला, जागे चोरला, क्लियर कट आमी दाखयला, ओनरांकूय हाडलेले आहा. थँक्यू.